पुन्हा एकदा तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमात. मागच्या वर्षी आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुमचे काही प्रॉब्लेम्स होते. ते म्हणजे तुम्ही म्हणालेला की ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी इकडे नाही. सर ह्या वेळेला ते प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला आहे का? अजूनपर्यंत आमचा तो ट्रान्सपोर्टचा इश्यू सॉल्व्ह झालेला नाही आहे. कारण बेसिकली आम्हाला इतर कदंबा किंवा कुठले प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर असतील त्यांची गरज आहेच. बट वी आर नॉट एबल टू फॅसिलिटेट दॅट टिल डेट. सर हल्लीच गव्हर्नमेंटाने नवीन एक कायदा काढला, त्या म्हणजे इन्क्रीज केला आहे जे लो वेजेसमध्ये. सो त्याचा फायदा इंडस्ट्रीला कसा होईल किंवा त्याला इम्पॅक्ट तुमच्या इंडस्ट्रीवर कसा होतो? इन्क्रीज इन वेजेसनी इंडस्ट्रीला फायदा तर नाहीच होत, पण आमचे कॉस्ट वाढतात मेनली. आणि त्यामुळे ऑल्सो वी आर फाइंडिंग इट डिफिकल्ट टू गेट द राईट स्टाफ ॲट द राईट प्राईस. सो वी हॅव टू वेट, गो टू विलेजेस. आत्तासुद्धा वी हॅव गॉट एव्हरी वन हू आर वर्किंग विथ अस, दे आर ऑल फ्रॉम पिसुर्लेम और फ्रॉम नियर बाय विलेजेस लाईक अमोणा, साखळी, बिचोली, वाळपई. But as you said, because of the minimum wages increase, the number of people who are approaching are also less, because industry should also be able to afford to pay those kind of rates. Because we are seeing in the last few years, government has been increasing rates on a regular basis every 6 months. So it becomes very difficult for us to evaluate and plan our activities. मागच्या वर्षीपेक्षा आता या वर्षीच्या काळात तुमचं पॉवरचा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे का? अजून मी असं म्हणणार नाही की कम्प्लिटली सॉल्व्ह झाला आहे, बट थिंग्स आर मच बेटर दॅन वॉट इट वॉज लास्ट इयर. वी आर स्टील फेसिंग प्रॉब्लेम्स विथ पॉवर कट ऑफ्स अँड पॉवर फ्लक्च्युएशन. या लास्ट मंथमध्ये वी हॅड लॉट ऑफ इश्यूज ऑफ पॉवर फ्लक्च्युएशन, बिकॉज ऑफ विच सी फ्रॉम इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्यू वी हॅव टू ट्राय अँड मॅनेज इट द वे द सिच्युएशन इज. सो वी हॅव फिक्स सम अलार्म सिस्टम्स which go on when the MCB trips or any machine fails, so that we know where to stop the process. So but from department point of view, ajuni quality of power is not as good as it should be for industry. सो तमनार जी पॉवर लाईन जी इन पाईपलाईन आहे सध्याला, ती जर कंप्लीट झाली तर तुम्हाला वाटतं की गोव्याच्या इंडस्ट्रीना फायदा होईल का? Oh, definitely. If there is continuous power supply, especially for industries like ours, which is a continuous production unit, which is running 24 hours, any power failure leads to a loss in production. And to restart that production, to get the parameters right, we face heavy losses. So if there is continuous supply of power, then automatically our production increases. We can have more employment generation. And that's beneficial for everybody, including the state. One more point I would like to emphasize is we have been discussing this from last year that we require street lights, but ajuni we don't have any street light provision in our industrial estate. So at night, especially in factories which are running 24 hours, they face a problem with this, as no street lights are available.